हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू दी चॅनल. कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीकच असाल. हिवाळ्यातली एक सुंदर अशी सकाळ. आता हिवाळा सुरू आहे आणि मी ना 2 दिवसासाठी गावी गेले होते आणि तिकडे जाऊन ना मला प्रॉपर असा हिवाळा जो आहे विंटर सीझन अनुभवायला मिळाला. कारण इतकी प्रचंड थंडी आहे ना गावाकडे. गोव्याला तितकीशी नाही जाणवत. म्हणजे तिकडे नाच्या बरोबर थंडी असते. थोडीफार सकाळी जाणवते तितकीच, बाकी नाच्या बरोबर असते. पण गावी बापरे, इतकी प्रचंड थंडी आहे ना. आणि तुमच्या भागाला थंडी कशी आहे? म्हणजे नॉर्मल आहे की खूप जास्त आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा मला. आणि हो, तुम्ही हा व्लॉग कोणत्या भागातून बघताय, म्हणजे कोणत्या सिटीतून बघताय हेही मला कमेंट करून सांगा. तर चला, मी इथे पालक जो आहे शिजत घातलेला आहे. आता पालकापासून काय बनवायचं अजून माझं डिसाईड नव्हतं. रेसिपी वगैरे मी काही शूट नाही करणार. तर पालक शिजत घातलेला आहे, पाणी गरम करून घेतलेलं आहे. आणि हो, आता एक 4-5 दिवस झाले ना, मी माझ्या मॉर्निंग रुटीनमध्ये आणखी एक गोष्ट इन्क्लूड केली आहे. ती म्हणजे आवळा ज्यूस. आता आवळा ज्यूसाचे ना खूप सारे बेनिफिट्स आहेत केसांसाठी, त्वचेसाठी. तर त्याचबरोबर रक्त जे असतं त्याचं चलन व्यवस्थित होण्यासाठी भरपूर असे जे आहेत फायदे आहेत. आता प्रॉपर आवळे आणून त्याचा ज्यूस बनवणं तर सध्या शक्य नव्हतं. मग हा पतंजलीचा ना आवळा ज्यूस मी आणलेला आहे आणि तोच मी आता जे आहे एक 4-5 दिवस झाले घेते आहे. चव याची खूप तुरट असते, पण चांगल्या गोष्टी नेहमी कडूच असतात असं म्हणतात आणि हळूहळू सवय होईल. It helps the speaker lead his audience into the scene he describes by creating an imaginary picture. Usually, it's something that moves. तर आजच्या रुटीनमध्ये ना 1-2 कामं एक्स्ट्राची मी नेमलेली आहेत आणि ती मला आटोपून घ्यायची आहेत. त्याआधी माझं जे रोजचं रुटीन आहे, म्हणजे सकाळचा स्वयंपाक, झाडून पुसून काढणे, भांडी घासणे, किचन ओटा वगैरे आवरणे, ते सगळं मी प्रॉपर जे आहे करून घेणार आहे. सगळं जे माझं रुटीन असतं ना रोजचं ते करून घेणार आहे. त्यानंतरची ती एक्स्ट्राची कामं जी नेमलेली आहेत ती मी करून घेणार आहे. इतक्या बॅड न्यूज आता पाठोपाठ जे आहेत येत आहेत ना, गेले 15 दिवसामध्ये तर भरपूर अशा बॅड न्यूज ऐकायला मिळालेल्या आहेत, कानावर पडत आहेत. मग त्या 3 वर्षाच्या मुलीची रेप केस असो किंवा नांदेडमध्ये झालेली ऑनर किलिंगची जी आहे केस असो, म्हणजे जातीवादातून झालेला जो आहे खून असो, किंवा मग आत्ता रिसेंटली ना गोव्यामध्ये झालेल्या आगीच्या भडकावातनं 25 लोकांचा मृत्यू झालेला ती बातमी असो. अशा भरपूर पाठोपाठ ना वाईट जे आहेत न्यूज ऐकायला मिळत आहेत आणि अशा न्यूज ऐकल्या ना कुठे ना कुठे आपली ही मनाची अवस्था बिघडायला लागते. म्हणजे कुठे ना कुठे बेचैन व्हायला लागतं मन. आणि खरंच 2025च्या स्टार्टिंगलाही भरपूर असे जे आहेत धक्कादायक गोष्टी घडल्या, मोठमोठे अपघात घडले. पण मधल्या काळात बराचसा जो आहे मधला कालावधी जो आहे चांगला बऱ्यापैकी गेला. पण आता ॲट दी एंड म्हणजे वर्ष संपत येत आहे आणि परत अशा ज्या आहेत न्यूज ऐकायला मिळत आहेत. आय होप की हे वर्ष संपता संपता कुणाच्याही लाईफमध्ये काहीही जे आहे वाईट घडू नये आणि सगळ्यांच्या बाबतीत चांगलंच जे आहे हे वर्ष जावो. संपता संपता चांगल्याच आठवणी जे आहे हे वर्ष देऊन जावो. तर आज ना मी हे एक्स्ट्राचं काम नेमलं होतं. मला एक 2-3 चादरी जे आहेत वॉश करायच्या होत्या, बेडशीट्स वॉश करायच्या होत्या. तर सकाळीच ना मी लवकर नाश्ता वगैरे आवरल्यानंतर जे आहे मशीनमध्ये जे आहेत लावून दिलं होतं सगळं आणि आता एक अर्धा तास जे आहे गॅलरीमध्ये सुकत घालेन. अर्ध्या तासातच जे आहे वॉश नाही, व्यवस्थित सुकून निघतील. आणि हे एक एक्स्ट्राचं काम मी आज नेमलं होतं. आता 15 दिवसातून एकदा हे तुम्हाला पाहायला मिळेलच माझ्या ब्लॉगमध्ये, कारण रिपीटेडली जे आहे ही प्रोसेस सुरूच असते. कारण घरी लहान मुलं आहेत ना, त्यामुळे खूप लवकर जे आहे अंथरूण वगैरे घाण होतं. त्यानंतर मागच्या एका ब्लॉगमध्ये तुम्हाला मी पॉट पेंटिंग दाखवली होती बघा. त्या पॉटमध्ये मला ना एक छोटंसं मनी प्लांट लावायचं होतं आणि आज तो जो आहे योग येतो आहे, आज ती वेळ येते आणि आज म्हटलं चला हे एक काम जे आहे आवरून घेऊयात. आणि आज मी जे आहे छोटंसं जे आहे कटिंग होतं मनी प्लांटचं ते त्यामध्ये लावते. आता बघू हे कितपत ग्रो होतं यामध्ये. आय होप हे छान ग्रो होईल. बघू आता काय काय होतं, तुम्हाला मी जे आहे कळवेनच लवकरच. आणि खूप छान असं क्यूट असं हे दिसतंय. आता ह्याला जरासं जे आहे वॉश वगैरे करून घेते, मातीचा हात वगैरे लागलेला आहे माझा.
तर दुपारची जेवणं वगैरे झाली, मुली वगैरे आता ट्युशनला गेलेल्या आहेत आणि मुलींना मी ट्युशनला सोडून आले आणि आल्या ना एक काम मला जे आहे आवरून घ्यायचं होतं, ते म्हणजे ना तांदूळ जे आहेत थोडेफार जे आहेत वेचून ठेवायचे होते. ॲक्च्युली हे जे तांदूळ आहेत ना, हे बऱ्याच दिवसापासून म्हणजे जुने तांदूळ आहेत खूप, आणि ते चुकून ना माझ्याकडून जे आहेत तसेच न वापरता राहून गेले होते एका पोत्यामध्ये, आणि तेच ना बऱ्याच दिवसापासून मला साफ करायचे होते. आता बघायचं होतं त्यांच्यामध्ये काही किडा वगैरे जे आहे झाला आहे का, कारण खूप दिवसापासून जे ते तसेच पेंडिंग पडले होते, राहिले होते. आणि जे आहेत म्हटलं चला एकदा आपण चेक करूयात. आता त्यामध्ये किडा आळी वगैरे असं काहीच झालं नव्हतं, फक्त थोडेफार काळे टोकर झाले होते, पण ते छान आसुडून घेतल्यानंतर स्वच्छ निघाले. आणि हे काम ना मुली ट्युशनला गेल्यानंतरच मला करायचं होतं, कारण हे काम जर मुली असताना मी घेऊन बसले असताना रुहीचं त्यामध्ये खेळूनच संपलं नसतं आणि तिने माझं काम जे आहे एक्स्ट्रा वाढवून ठेवलं असतं. सो म्हटलं मुलींना आधी ट्युशनला पाठवूयात आणि त्यानंतरच हे काम करायला घेऊयात. सो हे काम जे आहे आवरून घेतलं. तरी मला तरी असं वाटतं ना, की अशी जी काही एक्स्ट्राची कामं असतात ना, ती कामं आपली रोजची जी दैनंदिन कामं असतात ना, नेमलेली रोजची, ती कामं झाल्यानंतरच दुपारी तो थोडा वेळ असतो ना, त्यावेळेत करावी. नाहीतर ना कधी-कधी आपण असं करतो, की एकदमच सगळी कामं काढून बसतो. म्हणजे जी एक्स्ट्राची कामं असतात ना, तीच आधी करायला बसतो आणि रोजचं जे आपलं झाडून पुसून असतं किंवा काही आवरायचं असतं ना रोजचं, ते बाजूलाच राहतं. मग त्यानंतर हे एक्स्ट्राचं काम करत राहतो आणि तिथेच आपल्याला थकवा येऊन जातो आणि त्यानंतर मग लोड येतो, की अरे बापरे! अजून रोजची जी कामं आहेत ना, झाडून पुसून किंवा जे आहे किचन साफ करणं, भांडी घासणं, हे सगळं अजून पेंडिंगच आहे. म्हणजे एका दिवशी इतका लोड येतो ना, त्यापेक्षा मला असं वाटतं, की आपली रोजची जी कामं आहेत ना, ती करून घ्यावी आधी आणि त्यानंतर जे एक्स्ट्राचं काम आहे ना, ते निवांत जो मधला वेळ असतो ना, तो करावा आणि एकदाच सगळा लोड न घेता थोडंसं कामाचं नियोजन करावं. आता मी ही सवय मला लावून घेतलेली आहे, की मी आदल्या दिवशी जे आहे ठरवते, की मला उद्या काय-काय करायचं आहे आणि खरंच याचा खूप जास्त फायदा मला होतो आणि मागेही तुम्हाला या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं, की तुम्हीही ही पद्धत जी आहे अवलंबा. म्हणजे आपल्याला उद्या काय करायचं आहे किंवा काय मील प्रिपेअर करायचं आहे, हे जरासं आधी आदल्या रात्री प्रिपेअर केलं ना, खरंच खूप फायदा होतो याचा आणि एकदा तुम्ही हे करून पहा. याबाबतीतचा जो आहे डिटेल व्हिडिओ मी तुमच्याशी लवकरच शेअर करेन. तर राशी रुहीला आज ट्युशनवरून थोडंसं मी लवकर घेऊन येणार आहे, कारण त्या जाणार आहेत एका बर्थडे पार्टीसाठी आणि त्या येण्याआधीच ना मी ड्रेस वगैरे जे आहे सगळं काढून ठेवते आहे. आता आल्यानंतर त्या हे अप्रूव्ह करतात की नाही माहीत नाही, आता त्यांच्या मनावर आहे हे घालणार ड्रेस की कोणते घालणार, पण मी काढून ठेवते आहे. तर इथे एंट्रन्सला ना मी जे शू रॅक ठेवलेलं आहे, शू स्टँड ठेवलेलं आहे ना, तिथे मी हे एक मनी प्लांट ठेवलेलं आहे आणि हे ना घरामध्ये व्यवस्थित ग्रो होतच नव्हतं आणि इथे जेव्हापासून ठेवलं आहे ना मी, खूप छान ग्रो होते ते आणि मी एक म्हणजे एंट्रन्सला एक पॉझिटिव्हिटी असावी म्हणून हे तिथे ठेवलं आहे आणि खूप छान ते वाटतं आहे. मुली ट्युशनवरून आल्या की त्यांना काही ना काहीतरी स्नॅक्स मी बनवून देत असते. सो आज त्या बर्थडे पार्टीसाठी जाणार होत्या, सो हेवी काही त्यांना नको होतं. मग म्हटलं चला त्यांना मी मसाला पापड करून देते. पापड ते अगदी आवडीने खातात मसाला पापड हॉटेलमध्ये गेले की. सो घरी आम्ही नॉर्मलीच पापड तळून वगैरे खात असतो, पण आज म्हटलं त्यांना जरा हॉटेल स्टाईलमध्ये बारीक कांदा, टमाटर आणि जे आहे चाट मसाला, कोथिंबीर वगैरे स्प्रिंकल करून ना त्यांना व्यवस्थित हॉटेल स्टाईलमध्ये देऊयात आणि खूप छान तो लागतो आणि त्यांना खूप जास्त आवडतो देखील. तर अशा पद्धतीने त्यांना मी याचं हे स्नॅक दिलं, त्याचबरोबर बोर्नव्हिटाचं दूध दिलं. तर चला आता मी इथे मेन्शन करणार आहे मागच्या व्लॉग्समध्ये जे आहे कमेंट्स केलेल्या आपल्या मैत्रिणींची नावे. धनश्री भाकोजी, पूनम पाटील, राजश्री राजवीर, सपना माने, प्रियांका भरत, निशा पाटील, कविता गावडे, संतोष पाटील. तर तुम्हा सगळ्यांचे खूप 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 आभार. असेच जे आहे छान छान कमेंट्स तुम्ही करत राहा. आणखी कोणाचं नाव मिस झालं असेल तर नक्कीच पुढच्या ब्लॉगमध्ये मी मेन्शन करेन. हा ब्लॉग जरासा छोटा होतो आहे, सो तुमच्या छान छान कमेंट्स मी ते मेन्शन करत नाही आहे, फक्त नावं जी आहेत मेन्शन केलेली आहेत. चला तर मग हा ब्लॉग मी इथेच संपवते. आशा करते हा छोटासा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल. आवडला तर नक्की लाईक करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. काय भेटलं? कॉम्पिटिशन होतं. Prize. Yes, yes. Something to eat. Cake. Ruby's prize. And jellies.
and